3,000 होतील, कारण तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही, कारण तुम्हाला आम्हाला लखपती लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतला निर्णय। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा। 9 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा लवकरच वाटप होत आहे। त्यातले त्यात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवारजी साहेब यांच्याकडून मोठा निर्णय झालेला असून रकमेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यातले त्यात आता मोफत साडी एक लाडक्या बहिणींना मिळणार आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये व लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। आता ही सर्व रक्कम तुम्हाला मिळणार असून गॅस सिलेंडरचे पैसे देखील सर्व महिलांना देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला असून आता तुम्हाला एकच काम करायचं आहे। एक छोटंसं काम आहे, ते केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळून जातील। जर मिळत नसतील तर ते काय काम आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। 2 मिनिटं वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला 3 योजनांचा लाभ मिळेल। मोफत साडी योजना, तसेच गॅस सिलेंडर 830 रुपये, कारण की गॅस सिलेंडरचे हप्ते ह्या सर्वांना देण्याचा निर्णय राज्य सरकारचा झालेला आहे। आता कुणीही यापासून वंचित राहणार नाहीये। ज्यांना लाडकी बहीण हप्ता मिळतो त्यांना आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता देण्यात येणार आहे। मात्र एक काम करायचं आहे, आता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते काम मी नक्की सांगेल। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा। 9 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वाटप होणार असून आता 9 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी तुमचा जिल्हा सांगा, तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ। गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळाले आहेत का नाही, याचा लाभ मिळतो का नाही ते देखील सांगा व चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। आता बघू शकता, राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एक खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। आता त्यांनी चेकवर सही केलेली असून आता फक्त काही त्यांनी वेळ सांगणार आहेत। आता या वेळेत लगेच पैसे त्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत। किती वाजता काय ते टायमिंग आता तुम्हाला सांगणार असून 9 जिल्ह्यापैकी आता पहिला जिल्हा यामध्ये सिलेक्ट झालेला आहे, तो म्हणजे नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर दिलासा मिळणार आहे। होय, नागपूर जिल्हा अखेर सिलेक्ट झालेला असून पहिल्या टप्प्यामध्ये यादीमध्ये नागपूर जिल्ह्याचे नाव आलेले आहे। या ठिकाणी किती रुपये भेटणार तर आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे, तर 830 रुपये गॅस सिलेंडरचे व एक मोफत साडी आता देण्यात येणार आहे। सर्वची सर्व लाभ जे आहे ते आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। यामध्ये नागपूर जिल्हा हा सिलेक्ट करून ठरवण्यात आलेला आहे। त्यातली त्यात आता अशा काही 5 बँक आहेत की त्या ठिकाणी पहिला टप्पा हा जाहीर झालेला असून 5 बँकेत सर्वात अगोदर पैसे जमा होतील। त्या कोणत्या 5 बँक आहेत ते नावे सांगणार आहे। त्यामध्ये जर तुमचे खाते असेल, तुम्हाला खुशखबर समजा, कारण की तुमच्या खात्यावरती मोठी रक्कम ही सरकारकडून जमा केली जाणार आहे। आता फक्त 3 मिनिटं वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व तुमच्या अडचणी दूर होतील। तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता जर सर्वात आधी मिळवायचा असेल तर एक काम देखील आता सांगणार आहे, कारण की मोठा निर्णय झालेला आहे। तसेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळणारच। फक्त काय काम करायचे ते तुम्हाला शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकायचे आहे। आता पुढच्या जिल्ह्याचे नाव सांगण्यापूर्वी एक माहिती आहे, ती म्हणजे इकडे बघू शकता, अजित पवार यांनी दिलेली आहे। आता ती माहिती एक आपल्याला पाहिजे आहे। बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राइब केलेलं दिसत नाही, चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा। व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर नक्की करा। आता एक काम नाही केलं तर तुमच्या खात्यावरती हप्ता येणार नाही। सर्वांनाच सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। पेपरवरती एक माहिती आलेली आहे। इथे सांगितलेल्यानुसार जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वची सर्व महिलांना आता ई-KYC करावी लागणार आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही। होय, ई-KYC जर नाही केली तर हप्ते बंद देखील होऊ शकतात, अशी माहिती सरकारकडून आलेली आहे। खाली अजित पवार काय म्हटले ते देखील माहिती या ठिकाणी नमूद करण्यात आलेली असून आता जर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे पाहिजे असतील तर लाडकी बहीण योजनेमध्ये दरवर्षी आता तुम्हाला सर्वात अगोदर ई-KYC करावे लागणार आहे, अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता, हे देखील लक्षात घ्या। तसेच आता 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं जाणार आहे। जर 2.5 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये, तुम्ही या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहात, हे देखील लक्षात घ्या। तसेच अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल तर एक काम करा, कारण तुम्हाला वाटत असेल आम्हाला हप्त्यापर्यंत हप्ते भेटले तर इथून पुढचा पण हप्ता मिळून जाईल, त्याकरिता तुम्ही इथून पुढे व्हिडिओ पाहायचा नाहीत, पण इथून पुढे आता लक्ष देऊन माहिती आहे का, कारण की छोटीशी गोष्ट देखील लक्षात ठेवणे हे गरजेचे पाहायला मिळत आहे।
तर चला पुढच्या जिल्ह्याची नावे सांगतो आता. गॅस सिलेंडरचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत ते देखील आपण सांगणार आहोत. यामध्ये 3 विभाग आता सिलेक्ट केले जातील. 3 विभागामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपयांसहित लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता, त्यासोबतच लगे मोफत साडीचे वितरण. हे होळीनिमित्त मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना आहे. मोफत साडी ही मिळणार आहे. मिळणार म्हणजे मिळणार, सगळ्यांना मिळणार आहे. मात्र एक काम आहे, त्यासाठी छोटंसं काम आहे, ते 5 मिनिटात तुम्ही देखील करू शकता. कारण की आता एक सरकारने एक जाहीर देखील माहिती केलेली आहे. त्यांनी सांगितलेल्यानुसार आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये घेण्यासाठी एक छोटंसं काम म्हणजे आता जर तुमच्या नावावरती म्हणजे पुरुषांच्या नावावरती जर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ते गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती करायचं आहे. जर पुरुषाच्या नावावरती असेल तर 830 रुपये हप्ता येणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला महिलेच्या नावावरती ते सिलेंडर करायचे आहे. व जसे तुम्ही पात्र ठराल तसेच लगेच तुम्हाला जे आहे ते सर्व फॉर्म वगैरे भरावं लागेल. जी काय पुढची कामे असतात ते तुम्ही शहरी भागात गेल्यावर तुम्हाला सर्व काही सांगतात डिटेल्समध्ये. ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लगेचच 830 रुपयांचा लाभ हा सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल. लगेच त्या पाठोपाठ आता 1500 फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या थेट बँक खात्यात DBT माध्यमातून देण्यात येणार आहे. इकडे बघा, यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये सर्वात अगोदर आपण नागपूर जिल्हा पाहिला तर नागपूर विभाग आता जर पाहायला गेलं तर आता त्यातले त्यात पुढचा एक विभाग आहे. विभागानुसार देखील पैशाचे वाटप केले जाणार आहे. तो विभाग म्हणजे मराठवाडा विभाग आहे. आता मराठवाडा विभागामध्ये किती जिल्हे आहेत? बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड. तसेच पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता, नांदेडच आहे. हिंगोली एक जिल्हा पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यामध्ये एक लवकर दिलासा मिळणार आहे, कारण की मराठवाडा विभागामध्ये एक दिलासा देणारे अपडेट समोर आलेले आहे. मराठवाडा तसेच लातूरचा भाग असेल, या जिल्ह्यामध्ये एक दिलासा देणारे अपडेट म्हणजे मराठवाडा विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे दिले जातील. यामध्ये या काही सर्व जिल्ह्यांची यादी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच यातील तालुके पाहायला गेलं तर नांदेडमधील भोकर तालुका, तसेच मेहकर, तसेच हिमायतनगर, परभणी, तसेच सेलू, मानवत, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, सिल्लोडचा भाग असेल. तसेच या ठिकाणी जे आहे ते चांगला दिलासा मिळणार असून आता मोठी रक्कम या जिल्ह्यातील बँकेमध्ये जमा केली जाणार आहे. आता कोणत्या अशा बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे लवकरात लवकर येतील? तुमचे अकाउंट जर SBI मध्ये असेल तर खुशखबर समजा, SBI मध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्याच टप्प्यात येणार आहे. आता इथून पुढे लक्ष देऊन ऐका, कारण अजून बरीच माहिती तुम्हाला सांगायची आहे. नवीन 2 योजनांचे पैसे मिळणार आहेत, कारण की आता काही महिलांना 3000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर झालेला असून देण्याचे वाटप हे फिक्स ठरलेले आहे. 100% ही रक्कम देखील देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काय करायचे आहे, कोणाला रक्कम मिळेल ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला पुढचा जिल्हा पाहायला मिळत आहे पालघर. पालघर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणचा जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना किती रुपये? 1500 रुपये फेब्रुवारी हप्ता. आता इकडे बघा, लिहून दाखवत आहे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ समजावं त्याकरिता. तुमच्या जिल्ह्याची अपडेट मिळून जाईल, काळजी नसावी. 1500 रुपये हप्ता एक मिळणार पालघरमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं काय? 830 रुपये. इथे लक्ष द्या, 830 रुपये. हा कशाचा हप्ता? तर गॅस सिलेंडरचा, हा गॅसचा हप्ता म्हणायचं. तर हे एक हप्ता मिळणार. तसेच तिसरी भेट वस्तू काय? ती तर साडी आहे. ते तर माहीतच असेल, मोफत एक साडी. एवढं काय जे आहे ती पालघर जिल्ह्याला पहिल्याच टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हे वाटप केले जाणार आहे. अशा प्रकारची अपडेट ही पालघर जिल्ह्यातील आहे. आता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे पाहूयात. त्यापूर्वी महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आता तब्बल 1000 नव्हे, 2000 नव्हे तर 3500 कोटींच्या चेकवरती सही करून ते आता भाषणाला आलेले होते. त्यांनी सांगितलेलं आहे 3500 कोटींच्या चेकवर त्यांनी सही केलेली आहे. म्हणजे बघा, आता लाडक्या बहिणींची चिंताच मिटलेली आहे, कारण की जी फेब्रुवारी हप्त्याची चिंता त्यांच्या मनामध्ये होती ती मिटलेली असून 3500 कोटींच्या चेकवर आता सही झालेली आहे. ते चेकवर सही करून आलेले असून लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. व अजित पवार जी उपमुख्यमंत्री अचानकपणे संतापलेले होते, ते जे आहे ते खूप रागावले होते. त्याचं कारण म्हणजे काय? तर त्यांच्या म्हणण्यानुसार आता काय अशा फेक बातम्या येत आहेत की लाडकी बहीण योजना काय होणार? बंद होणार. तर आता मीडियावालेच काय करतात काही जण की लाडकी बहीण योजना बंद होणार असं सांगतात व तेच प्रश्न पुन्हा सरकार जवळ जाऊन उपमुख्यमंत्र्यांजवळ जाऊन विचारतात. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे जे आहे ते राग देखील आलेला होता. कारण की याच्यामध्ये जर काही पाहायला गेलं तर काही जण असं टाकत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, मात्र ही योजना बंद होणार नाहीये, तर ही योजना चालूच राहणार आहे असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बंद होण्याचा प्रश्न नाहीयेच व दर महिन्याला तुमचा हप्ता 1000 रुपये 500चा मिळत राहणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तसेच आता 3500 कोटींच्या चेकवर सही झाली म्हणल्यावर सर्वात अगोदर हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार? तर
शकता. त्यामध्ये पालघर जिल्हा एक आहे, दुसऱ्या क्रमांकावरती नागपूर जिल्हा आहे. हे 2 जिल्हे झाले. मराठवाड्यातील बीड जिल्हा आहे, 3 जिल्हे झाले. बघा हे 3 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. म्हणजे आता 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा हा 9वा एक जिल्हा यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो. कारण की आता एक मोठी खुशखबर आलेली आहे. 3,000 रुपये देण्याचा निर्णय देखील ठरलेला असून आता काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. आता कोणते आहेत ते इकडे बघू शकता. आता जर पाहायला गेलं तर हे 3,000 रुपये ज्यांना मागच्या वेळेस आता एकंदरीत विचार केला तर डिसेंबर जानेवारीचे हप्ते भेटले नाही अशी 1,500 मिळून असे 3,000 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यावरती देण्यात येणार आहेत. अशी रक्कम त्यांच्या बँक खात्यावरतीही वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हा एक दिलासा 3,000 रुपये त्यांना मिळणार असल्यामुळे आहे. तसेच एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता गॅस सिलेंडरचे 700 रुपये नसून इकडे बघा गॅस सिलेंडरचे 700 रुपये नसून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरशी 830 रुपये हे जमा केले जाणार आहेत. होय 830 रुपये आता मिळणार आहेत. तसेच आता फेब्रुवारीचा हप्ता काहींना 3,000 रुपये मिळणार आहे. आता कोणाला मिळणार आहे ते तर अपडेट आपण दिलेलीच आहे. तर आता रोजची रोज अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचा आहे व आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही सांगा. गॅस सिलेंडरचे पैसे जर मिळत नसतील तर एक लाईक करा. त्यासाठी काय करायचे तो व्हिडिओ लवकरच येत आहे. धन्यवाद.